चला मंडळी, आज बनवूया मिक्स दाल तडका। त्यासाठी 1 वाटी छोटी तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेतली। 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची, 1 तास भिजत ठेवायची आहे। मग कुकरला थोडीशी हळद घालून 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी। तडक्यासाठी कढईमध्ये तेल घातले, जिरं घालायचं 1 टीस्पून। जिरं फुललं की बारीक चिरलेलं लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालायची आहे। लसणाचा थोडा कलर बदलला की यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा पण छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा गुलाबी झाला की यामध्ये 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे। यामध्ये आलं लसूण पेस्ट नाही वापरायची, बारीक चिरलेलं आलं लसूणच घालायचं आहे। टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये मसाले घालायचे। काश्मीरी मिरची पावडर घातली, हळद घातले, मीठ घातले, गरम मसाला आणि धणे पावडर। काश्मीरी मिरची पावडर ह्याच्यासाठी घातले कारण आपण आधी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। मग ह्यामध्ये शिजवलेली डाळ घालून घ्यायची आहे। हळद पण थोडीच घालायची आहे। डाळ शिजवताना आपण हळद घातलेली, म्हणून फोडणीला घालताना थोडी हळद घालायची। डाळ खूप घट्ट होती म्हणून मी यात थोडं पाणी घातलेलं आहे। दाल तडका, दाल फ्राय जे असतात ते घट्ट असतात। छान उकळी आल्यावर वरून कोथिंबीर घालायची आणि वरून आपण तडका देणार आहोत। तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं। त्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालायच्या, 3-4 सुक्या लाल मिरच्या घालायच्या, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची। हे चांगलं मिक्स करायचं आणि हा तडका वरून डाळीवरून घालायचा आहे। गॅस बंद करायचा। छान आपली दाल फ्राय तडका तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा।